हॅलो फ्रेंड्स, अर्चना टॅरोमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण परत एक न्यू रीडिंग बघणार आहोत आणि आजची जी रीडिंग आहे ती पिका कार्ड रीडिंग असणार आहे. तर मी इथे असे 2 कार्ड ठेवलेले आहेत. तर हे अपॉर्च्युनिटीचं कार्ड आहे आणि हे जे दुसरं कार्ड आहे ते अबंडन्स आहे. तर याच्यापैकी जे कार्ड तुम्हाला अट्रॅक्ट करत आहे ते तुम्ही चूज करायचं आहे आणि मी त्याच्यावर रीडिंग करणार आहे. तर गाईज हे जे कार्ड आहे लक्षपूर्वक बघा. तुम्हाला दोघांपैकी कुठलंही एक कार्ड चूज करायचं आहे आणि त्यानुसार तुमची रीडिंग असणार आहे. जर नसेल कुठलं कार्ड चूज करायचं समजत, कन्फ्यूज होत असाल, एक 5 मिनटं थोडं शांत बसा. तुम्हाला कुठलं कार्ड अट्रॅक्ट करतं आहे ते बघा आणि देन मग तुम्ही तुमची रीडिंग बघू शकता. आणि तेही नसेल होत, कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही दोघं कार्डची रीडिंग बघू शकताय. पण दोघं ह्याच्यातनं तुम्हाला काही ना काही गायडन्सच मिळेल. आणि ही जनरल रीडिंग आहे. तर याच्यात म्हणजे ऑल सायन्स असतीलच, कलेक्टिव्ह रीडिंग असणार आहे. तर त्याच्यामुळे सायन्स सगळे येणारच त्याच्यात. तर सायन्सचा काही इश्यू नाही आहे आणि टाईमलेस रीडिंग आहे. तर ही रीडिंग जेव्हाही तुमच्या समोर येईल त्यावेळेस तुम्ही ती बघू शकता त्यानुसार. आणि याचे टाईमस्टॅम्प जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. जर समजा तुम्हाला म्हणजे डायरेक्ट जर रीडिंग बघायची असेल तर तुम्ही टाईमस्टॅम्पनुसार पण जाऊन बघू शकताय. तर चला सुरू करूया. भेटूया आपण पहिल्या ह्याच्यात रीडिंगमध्ये. चला तर बघायचं. आपण पहिलं कार्ड जे आहे, ज्यांनी अपॉर्च्युनिटी कार्ड चूज केलेलं आहे त्यांची रीडिंग आपण बघूया. मी शफल करून घेते आधी थोडंसं. अपॉर्च्युनिटी कार्ड म्हणजे जसं की तुम्ही कुठल्या अपॉर्च्युनिटीची, संधीची वाट बघताय, तर त्यासाठी तुम्ही हे कार्ड चूज केलं असेल गाईस. म्हणजे तुम्हाला आयुष्यात एक अशी कुठली तरी संधी आहे की तुम्ही त्या संधीने तुमची ग्रोथ होऊ शकते. अशा संधीची तुम्ही वाट बघत असाल, म्हणून तुम्ही हे कार्ड चूज केलेलं आहे. फर्स्ट कार्ड आलं आपल्याकडे, क्वीन ऑफ पेंटिकल्स. देन नेक्स्ट आहे द टॉवर. आज कार्ड सबके खाली पड़ता है. Then we have the lovers. नेक्स्ट आलाय आपल्याकडे 2 ऑफ कप्स. नेक्स्ट आहे नाइट ऑफ सोर्ड्स. नंतर आहे द हाय प्रिस्टेस. ओके. नंतर आहे स्ट्रेंथ. नेक्स्ट आहे आपल्याकडे पेज ऑफ कप्स आणि बॉटम ऑफ द डेक आहे 8 ऑफ पेंटिकल्स. ओके गाईस, कार्ड दिसतात सगळे तुम्हाला. इथे म्हणजे बहुतेक जास्त करून तुमचे एक तर लव्ह लाईफचे रिलेटेडच कार्ड जास्त आलेले आहेत.
करिअरशी रिलेटेड कार्ड्स कमी आलेले आहेत. म्हणजे मे बी असं असू शकतं की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी, संधी, म्हणजे अशा संधीची कुठेतरी तुम्ही वाट बघता की जेणेकरून तुमच्या नात्यांमध्ये तुम्हाला ग्रोथ हवी आहे, किंवा जे तुमचं नातं एखादं बिघडलेलं काहीतरी नात्यांमध्ये, म्हणजे एक दुरावा निर्माण झाला आहे, किंवा काही कारणांमुळे तुम्ही वेगळे झाले असाल, तर तुम्हाला ती अशी संधी हवी की कुठेतरी तुम्हाला परत एकत्र यायचं त्या नात्यांमध्ये. असे कार्ड्स दिसत आहेत. आणि काही काहींच्या याच्यात म्हणजे असं दिसतंय की करिअरमध्ये पण कुठेतरी टॉवर मुवमेंट आलेला आहे त्यांचा. आणि त्यांना तो टॉवर मुवमेंट म्हणजे करिअरमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यांना दूर करायच्या, तर ते अशा संधीची वाट बघताय की कुठेतरी तो टॉवर मुवमेंट, त्यांच्या त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि तुम्हाला एक ग्रोथ, यश मिळावी, सक्सेस मिळावं असेल. तरी पण इथे काहीच म्हणजे तुम्हाला आहे ना, ह्या याच्यामध्ये जे तुम्ही स्ट्रगल जो बघताय, ज्याच्यात जो टॉवर मोमेंट जो फेस करताय, तर त्याच्यात तुम्हाला एक म्हणजे हिमतीची गरज आहे स्वतःच्या याची, की एक तुम्ही स्वतःला सांभाळून ठेवलेलं आहे, स्वतःला असं प्रोटेक्ट करून ठेवलेलं आहे, त्याच्यात तुम्ही तुमचं तोल ढासळू दिलेला नाही आहे, स्वतःला एक स्ट्रॉंग बनवून ठेवलेलं आहे. तर ही गोष्ट चांगली दिसते इथे तुमच्यामध्ये. आणि मे बी असंही तुमच्या नात्यांमध्ये पण, काही नात्यांमध्ये जो टॉवर मुवमेंट आलेला आहे, तर तुम्ही म्हणजे एक संधीची वाट बघताय की ती जर संधी मिळाली तर मी माझ्या पार्टनर्सकडे जाऊन जे काही आपल्यामध्ये जे झालेलं होतं, जे वादविवाद झाले होते, तर ते मला म्हणजे दूर करायचे, असं तुमचं म्हणजे त्या संधीची तुम्ही वाट बघताय. तर काहीच घाबरण्याचं कारण नाही, ही संधी लवकरच तुम्हाला मिळणार आहे. कारण आणि तुम्हाला म्हणजे फक्त होतं काय की तुम्ही घाई करताय त्या याच्यामध्ये, पण त्या याच्यात तुम्हाला फक्त योग्य वेळेची वाट बघायची गरज आहे, की हा टॉवर मुवमेंट जाईल तुमच्या आयुष्यातनं. फक्त तुम्हाला एक स्ट्रेंथ बनवून ठेवायची, योग्य वेळेची वाट बघायची, आणि ती योग्य वेळ लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे. तसंच तुम्ही म्हणजे तुमच्या वर्क प्लेसमध्ये पण खूप हार्डवर्क करताय, पण तुम्हाला त्या पण तुम्ही एखाद्या संधीची वाट बघताय की कधी मला माझी ग्रोथ कधी होईल, मला नवीन संधी कधी मिळेल. किंवा असंही असू शकतं की मे बी तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कामं खूप करताय, पण तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळत नाही, तर तुम्ही त्या संधीची वाट बघताय की मला कुठेतरी योग्य माझं जे आहे, माझ्या कामानुसार मला योग्य संधी मिळावी, मला माझी ग्रोथ व्हावी कुठेतरी. तर ती संधी पण लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे. तर आता आपण इथे मी काही कार्ड्स क्लॅरिफाय करून घेणार आहे. आपण बघूया युनिवर्स मला गाईड करा, क्वीन ऑफ पेंटिकल्स का आलेलं आहे. क्वीन ऑफ पेंटिकल्सला क्लॅरिफाय केलं आहे 7 ऑफ पेंटिकल्सने. तर इथे काहीच हेच आहे की मी मगाशी सांगितलंच तुम्हाला, करिअरमध्ये तुम्ही खूप असं डिस्टर्ब माइंडने काम करताय, त्याच्यामुळे तुम्ही हार्डवर्क करतायत, पण तुम्हाला ते जे कामानुसार मोबदला मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब झालेत ना, आणि तुम्ही त्या संधीची वाट बघतायत, योग्य संधीची. द टॉवर का आलं आहे, न्यूज मला क्लॅरिफाय करा, द टॉवर्स का आलेलं आहे. द टॉवर्सला क्लॅरिफाय केले द मूनने. मून काय दाखवतं गाईस, मून तुमचे इमोशन्सला रिप्रेझेंट करतं. तर कुठेतरी तुमच्या इमोशन्स ज्या आहे तर त्या अप अँड डाऊन्स होत आहे, म्हणजे तुम्हाला मे बी असं तुमच्या मनासारखं तुमची ग्रोथ नाही होते, तुम्हाला अपॉर्च्युनिटी नाही मिळते, त्याच्यामुळे तुमचं मन आहे ना कुठेतरी दुखावलं आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं की मी एवढं कष्ट करतो तरी मला माझ्या कष्टाचा मोबदला का नाही मिळते. पण गाईज मी सांगते, असं नसतं. प्रत्येकाची संधीची एक वेळ असते की त्या वेळेनुसार तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला तुमच्या कष्टाचं चीज होत असतं आणि तुम्हाला तुमच्या याचं
फळ नक्की मिळतं. पण एक आहे ना, जे वेळ असते ना, वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नंतर आपल्याला काहीच मिळत नसतं. तर फक्त एवढं लक्षात ठेवा आणि आपण आपलं तुमचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. तुमची योग्य वेळ आली का तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे दिले तुमच्या नशिबात ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि तुमच्या आयुष्यातला हा जो टॉवर मोमेंट आलेला आहे, हा जो फेज आहे, तो नक्की बदलणार आहे. द लवर्स का आलेलं आहे? युनिवर्स मला क्लॅरिफाय करा, द लवर्स का आलेलं आहे? द लवर्सला क्लॅरिफाय केलं आहे किंग ऑफ सोर्ट्सने. ओके, म्हणजे इथे मला स्पष्ट दिसतंय की तुमच्या नात्यामध्ये जो दुरावा आला आहे, म्हणजे तुम्ही मे बी जे तुमचे रिलेशनशिप ज्यामध्ये काही जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो मे बी तुमच्या घरातलंच कोणीतरी असं व्यक्ती असू शकते की जो ज्याच्या हातात म्हणजे पूर्ण सत्ता असं आपण म्हणतो, मे बी घरातला जो सगळं तोच सांभाळतो असं, म्हणजे ऑथॉरिटी ज्याच्या हातात आहे. तर त्या व्यक्तीमुळेच तुमच्या नात्यामध्ये दुरावा आलेला दिसतो आणि कुठेतरी तुम्हाला तो दुरावा म्हणजे दूर करायचा आहे. तुम्हाला ते जे आहे, हे जे आहे सगळं समजून दोघी बाजू सांभाळायची आहे तुम्हाला आणि दोघी बाजूंमध्ये बॅलन्स करायचं. टू ऑफ कप्स का आलेला आहे? युनिवर्स मला गाईड करा. इथे असंही असू शकतं की तुम्हाला कुठेतरी म्हणजे भागीदारीमध्ये तुम्हाला एखादा नवीन बिझनेस चालू करायचा आहे आणि तुम्ही त्या संधीची पण वाट बघताय कुठेतरी, असं ते पण असं एक इथे दिसतं. आज कार्ड्स खूप खाली पडत आहे, माहीत नाही काय. टू ऑफ कप्स का आलेला आहे? ओके, टू ऑफ कप्सला क्लॅरिफाय केलं आहे नाईट ऑफ पेंटिकल्सने. ओके गाईज, म्हणजे जर तुम्ही म्हणजे एखाद्या जर भागीदारीच्या याच्यात म्हणजे तुम्ही म्हटलं, मी आता जर सांगितलं तर ते पण चान्स आहे तुमच्याकडे. तुम्हाला लवकरच ती संधी पण तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल पार्टनरशिपमध्ये, तर ती पण तुम्हाला मिळताना दिसते लवकरच. ती पण अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते आहे. किंवा असंही असू शकतं की तुम्हाला एखादा मे बी प्रपोजल येऊ शकतं आहे, एखादं स्थळ येऊ शकतं जर तुम्ही बघत असाल तर. नाईट ऑफ सॉर्ट्स का आलेला आहे? युनिवर्स मला क्लॅरिफाय करा, नाईट ऑफ सॉर्ट्स का आलेला आहे? नाईट ऑफ सॉर्ट्सला क्लॅरिफाय केलं आहे थ्री ऑफ कप्स. ओके गाईस, म्हणजे नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे तुम्ही ज्या संधीची वाट बघत होता, तर ती संधी लवकरच तुमच्या आयुष्यातून तुम्ही सेलिब्रेट करणार आहात. म्हणजे तो जो एक आनंद असतो ना, जर समजा तुम्ही त्या ह्याच्यात जर सक्सेसफुल झाला, जसं मी म्हटलं की तुम्हाला लवकरच ऑफिसमध्ये एक नवीन पोस्ट मिळाली किंवा नवीन आहे, तर तुम्ही साजरा तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या घरच्यांबरोबर, तर तो उत्साह तोच तुम्ही साजरा करणार आहात. हाय प्रिस्टेस का आलेला आहे? युनिवर्स मला क्लॅरिफाय करा, हाय प्रिस्टेस का आलेला आहे? ओके, हाय प्रिस्टेसला क्लॅरिफाय केलेलं आहे सेवन ऑफ कप्सने. म्हणजे इथे असंही असू शकतं की तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे संधी खूप भरपूर आहे, पण तुम्ही पझल झाले आहात. म्हणजे तुम्हाला समजत नाही आहे की नेमकं मी कुठला मार्ग चूज करू किंवा कुठली ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत, पण तुमचं गोंधळ उडतो आहे की मी नक्की कुठलं हे माझ्यासाठी हे योग्य असेल का ते योग्य असेल. कन्फ्यूज होतात तुम्ही, तुम्हाला समजत नाही आहे की मी नक्की कुठलं हे करू. तर मला याच्यात हेच वाटतं की तुम्ही जे तुमचे रिलेटिव्स असतील किंवा जे तुमच्या विश्वासाचे असतील लोक, तर त्यांचा एक सल्ला घ्यावा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते चूज करावा. आणि नाही होत असेल तर तुमचे जे
गुरु असतील किंवा जे असतील त्यांच्याकडनं तुम्ही विचारू शकताय त्यांना योग्य काय आहे, किंवा थोड्या वेळ शांत बसून तुम्ही स्वतः विचार करा की आपल्यासाठी पुढचं योग्य काय आहे, आपल्याला कशातनं फायदा होणार आहे. त्यानुसार मग तुम्ही तुमची डायरेक्शन निवडू शकता. स्ट्रेंथ का आलेला आहे, युनिवर्स मला क्लॅरिफाय करा, स्ट्रेंथ का आलेला आहे. ओके, स्ट्रेंथला क्लॅरिफाय केलेला आहे 9 ऑफ वॉन्ड्सने. म्हणजे ज्या गोष्टीची, ज्या संधीची तुम्ही वाट बघताय गाईज, तर त्या संधीला तुम्हाला थोडा वेळ पण असू शकतो. तर तुम्ही इथे असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा जो धीर आहे तो सोडू नका, एक स्ट्रेंथ बनवून ठेवा की तुमची योग्य वेळ आल्यावर तुम्हाला ती संधी नक्की मिळणार आहे. म्हणजे होप हारू नका, की विश्वास ठेवा की हो आपल्याला पण आपल्या कामाचं फळ नक्की मिळणार आहे. जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्या आयुष्यात नक्की मिळणार आहे. फक्त थोडं धीर धरा आणि कधी येतं आहे, असं कधी येतं आहे, मला माझी हे कधी मिळते, मी इतकं करतो, हे म्हणजे फळाची अपेक्षा न करता काम करत राहा. तुमची ग्रोथ नक्की होणार आहे. तुम्हाला जे हवं आहे ऑपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात नक्की येणार आहे. फक्त थोडं विश्वास ठेवा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या, तुमच्या ग्रोथकडे लक्ष द्या, स्वतःवर लक्ष द्या, स्वतःकडे फोकस करा की आपण कुठे चुकतोय, काय चुकतोय. आता पेज ऑफ कप्सला पण क्लॅरिफाय करून घेऊया. युनिवर्स मला गाईड करा, पेज ऑफ कप्स का आलेला आहे. मे बी इथे असंच दाखवतं की तुम्हाला संधी तुमच्या आयुष्यात येताना दिसते. म्हणजे ओके, पेज ऑफ कप्सला क्लॅरिफाय केले आहे 6 ऑफ कप्सने. तर इथे असं दाखवतं की तुमच्या रिलेशनशिपमध्ये पण एक तुम्ही एखादी व्यक्ती दूर गेली असेल किंवा तुम्हाला कोणाला भेटायची एखाद्याची इच्छा असेल की मला ज्या एखाद्या व्यक्तीला भेटायचं आहे, तर ती पण तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. 8 ऑफ पेंटिकल्सला आपण आता क्लॅरिफाय करून घेऊया. युनिवर्स मला गाईड करा, 8 ऑफ पेंटिकल्स का आलेला आहे. 8 ऑफ पेंटिकल्सला क्लॅरिफाय केलं आहे टेम्परन्सने. तर इथे तुम्हाला बॅलन्स बनवायचं स्वतःविषयी. तुमची इंट्युशन तुम्हाला काय सांगते, तुमचं एक प्रॉपर बॅलन्स जर बनवला ना, तर हार्डवर्क म्हणजे तुम्ही मे बी खूप हार्डवर्कच करता, खूप हार्डवर्क करतात पण स्वतःकडे लक्ष नाही देते. तर हे असं पण नको आहे, थोडं स्वतःकडे पण फोकस करा. सगळ्या गोष्टीत एक बॅलन्स बनवा, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ द्या. कॅस म्हणजे आपण जर समजा एकच गोष्टीचा अतिरेकच करत राहिलो तर काय होणार आहे, शेवटी त्याचं उत्तर काय आहे, निष्फळ. मग तुम्ही ते काम करून करून दमून जाल कुठेतरी. आणि मग जेव्हा या संधी म्हणजे तुम्हाला तुमचे जे योग्य तुम्हाला जे हवं आहे ते मिळणारच नाही तुम्हाला कुठेतरी. ते तुम्ही ज्याची वाट बघतात ती तुमच्या हाताने निघून जाईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एफर्ट्स लावायची गरज असेल तर त्यावेळेस तुम्ही ते लावू शकणार नाही. म्हणून इथे प्रॉपर जो वे आहे तो निवडा. म्हणजे सगळ्या ह्याच्यात बॅलन्स बनवून जा. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, थोडा वेळ तुमच्या फॅमिलीसाठी काढा, थोडा वेळ तुमच्या कामाला प्रायोरिटी द्या. जर असे तुम्ही बॅलन्स बनवला तुमची ग्रोथ नक्की गाईज. इथे हे सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला, युनिवर्सकडनं हा मेसेज देण्यात आलेला आहे. तर ही आजची आपली रीडिंग होती. जर ती तुमच्याशी रेझोनेट झाली किंवा तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा. लाईक करा आवडल्यास आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही रीडिंग कशी वाटली आणि मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. ओके, वेलकम गाईज. चला तर मग आपण सुरू करूया. ज्यांनी अबंडन्स हे कार्ड निवडलं आहे त्यांची रीडिंग आपण आता बघणार आहोत. तर रीडिंगला सुरू करूया आपण. अबंडन्स म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी अबंडन्स तुम्ही अचीव करता आहात किंवा तुम्हाला एक्सपेक्ट आहे काहीतरी अबंडन्स, म्हणून तुम्ही हे कार्ड निवडलं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश सक्सेस भरभरून हवं आहे, म्हणून तुम्ही हे कार्ड निवडलेलं आहे.
थोडा आवाज येतोय गाईस, सॉरी, नॉईस येतोय, तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. इथे आलं आहे 3 ऑफ पेंटिकल्स, पहिलं कार्ड. नेक्स्ट आहे आपल्याकडे व्हील ऑफ फॉर्च्यून. देन वी हॅव 5 ऑफ पेंटिकल्स. इथे वर्ड्स जास्त आलेत. द टॉवर, मगाच्या रीडिंगमध्ये द टॉवर आलेलं आहे. नंतर आपल्याकडे डेथ. द चॅरिट. 4 मेजर अर्कनाचे कार्ड आलेत आतापर्यंत. नंतर 10 ऑफ सोर्ड्स. तर आहे 10 ऑफ पेंटिकल्स. 10 नंबर 2 वेळेस आला आहे, 10. आणि बॉटम ऑफ द डेक आहे क्वीन ऑफ कप्स, सॉरी क्वीन ऑफ वॉन्ड्स. क्वीन ऑफ कप्स बोलली मी, क्वीन ऑफ वॉन्ड्स येते. मी आधी तुमची एनर्जी सांगते. तर इथे मला स्पष्ट दिसते गाईस की तुमच्या आयुष्यात एक टॉवर मुवमेंट आलेला आहे. आणि तो टॉवर मुवमेंट म्हणजे एक वादळ आलेलं आहे काही, आणि त्या वादळाने तुम्ही इतके खचून गेले आहात की पुरते, म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्हाला म्हणजे आता त्या वादळातनं तुम्ही उठणार कशा, ते स्टॉर्म इतकं ते वादळ आलेलं आहे जबरदस्त की त्याच्यातनं तुम्हाला आता उठायचं कसं, म्हणजे तुम्हाला रस्ताच दिसत नाही कुठेतरी, की आता खूप आपल्या आयुष्यात मोठं काहीतरी झालेलं आहे आणि त्याच्यातनं मार्गच दिसत नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी फसलात असं तुम्हाला, एवढं मोठं तुमच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं आहे. पण जायचं असं असतं की एक म्हणजे प्रत्येकाचं एक वेळ असते की ती वेळ बदलत असते. आपण म्हणतो एक जी ही आयुष्याची एक सायकल असते, तर ती सायकल म्हणजे ते चक्र फिरत असतं, आयुष्याचं एक चक्र, आणि ते संपून पुन्हा म्हणजे नवीन हे फेजमध्ये आपण एंटर करत असतो. तर समजा आता जर तुमचा टॉवर मुवमेंट चालू आहे, तर उद्या उठून तो टॉवर मुवमेंट संपणार आहे, वेळ हीच बसून राहणार नाही आहे. तर त्याच्यातनं तुम्हाला बाहेर कसं निघता येईल हा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही असं जर होप हारली आणि रडत बसला तर याच्याने काहीच होणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ना, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख ऊन सावली येतच असते, याच्यातनंच आपल्याला मार्ग काढून पुढे चालायचं असतं. हा जो टॉवर मुवमेंट आहे, तर ही जी टफ सायकल आहे तुमच्या आयुष्यातली, तर ही संपणार आहे तुमच्या आयुष्यातली. ही जी वेळ आहे ती बदलणार आहे. पण याच्यासाठी गरज काय आहे, तर तुम्हाला याच्यातनं बाहेर निघायचं आहे कुठेतरी. आज जी तुमची ही जी परिस्थिती आहे ना, जे स्वतःला तुम्ही म्हणजे एक तुमची होप हारली, तुम्ही स्वतःला हे करून घेतलेलं आहे, कुठेतरी बंदिस्त करून घेतलं किंवा रडत बसले, तर याच्यातनं तुम्हाला बाहेर निघायचं आहे. आणि ती जी तुमची ती वेळ होती तर ती नक्की संपणार आहे. इथे डेथचं कार्ड आलेलं आहे, म्हणजे तुम्ही हा जो टॉवर मुवमेंट आहे तुमच्या आयुष्यातला, तर तो संपणार आहे गाईस. तुम्ही एका पॉझिटिव्ह वेकडे तुम्ही जाणार आहात. आणि मी बी तुमचं, मला असं वाटतं की फायनान्शियल तुम्ही लॉसेस खूप बघितलेत तुमच्या आयुष्यात, म्हणजे आत्तापर्यंत काहीतरी खूप कर्जबाजारी झाली असाल किंवा फायनान्शियल ती कंडिशन तुमची खूप डाऊन झाली असेल. तर ती 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 जी आताची परिस्थिती आहे तर ती बदलणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक ग्रोथ, एक अचीव, एक सक्सेस मिळताना दिसतंय
अबंडन्स तुमच्या आयुष्यात नक्की येते आहे. तुम्ही जे बघताय याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की माझ्या आयुष्यात मी हे फेस करतोय, माझ्या आयुष्यात मी कुठेतरी कमी पडतोय, तर हे नक्की संपणार आहे आणि तुमच्या आयुष्यात एक ग्रोथ, एक अचीव आणि तुम्ही फॅमिलीबरोबर ते म्हणजे एन्जॉय पण करणार आहात. इथे बघू शकताय तुम्ही कसं म्हणजे हे कसं एन्जॉय करतायत. एन्जॉय आयुष्य म्हणजे सगळीकडे भरभरून आहे, पैसा आहे, सगळं कसलीच कमी नाही आहे. त्यांचा एक इव्हन सुखी परिवार आहे. तर हा सुखी परिवार तुमचा पण असणार आहे आणि तुम्ही पण नक्की तुमच्या आयुष्यात सक्सेस होणार आहात. पण आता जो फेज चालू आहे तर त्याच्यात म्हणजे एवढं सांगणं की तुम्ही हे असं रडत बसू नका. स्वतःला उभारी द्या, स्वतःला उभा करा कुठेतरी. आणि जसं नसेल होत तर तुम्हाला आहे ना कोणाच्या तरी मदतीची जर गरज असेल तर इव्हन घ्या. 4 लोकांना विचारा की मला म्हणजे कोणाची मदत मिळेल ते बघा. तुमच्या आजूबाजूचे आसपासचे ज्यांच्यावर तुमचा विश्वास असेल त्यांची मदत घ्या. तुम्हाला कशात ना तुम्ही पुढे जाऊ शकताय. आपण क्लॅरिफाय पण करून घेऊया. तर मी क्लॅरिफाय करते. युनिवर्स मला गाईड करा. 3 ऑफ पेंटिकल्स का आलेला आहे. 3 ऑफ पेंटिकलला क्लॅरिफाय केले जस्टिसने. ओके, बघा गाईज, तुम्हाला नक्की तुमच्या याच्यात न्याय मिळणार आहे. म्हणजे तुमची ही जी आताची जी हे चालू आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना युनिवर्स परीक्षा घेतात, म्हणजे देव तुमची परीक्षा घेतात की याच्यातनं म्हणजे हा हारला आहे तर तुम्ही त्याच्यातनं कसे बाहेर निघणार आहात. आणि तुम्ही जर खरंच धडपड केली, तुम्ही स्वतःलाच उभारलं तर तुम्हाला देव त्याच्यातनं पण न्याय देणार. होप हारायची नाही गाईज. व्हील ऑफ फॉर्च्यून का आलंय. आणि अबंडन्स येताना दिसतंय. व्हील ऑफ फॉर्च्यूनला क्लॅरिफाय केलं आहे तर 7 ऑफ कप्सने. तर गाईज तुमच्या आयुष्यात भरभरून संधी पण येणार आहे, अबंडन्स पण येणार आहे. पण इथे सांगण्यातच येत आहे की ज्यावेळेस तुम्हाला ह्या संधी मिळतील तर तुम्ही म्हणजे एक नाही भरपूर संधी मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्ही त्याच्यातनं जे योग्य आहे तो मार्ग निवडा. तुम्हाला जे कुठल्या याच्यात तुम्ही कम्फर्ट आहात तर तो एक मार्ग तुम्हाला चूज करायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही पुढे जायचं. 5 ऑफ पेंटिकल्स आला आहे. युनिवर्स क्लॅरिफाय करा मला. 5 ऑफ पेंटिकल्सला क्लॅरिफाय केलं आहे. पेज ऑफ सोडणं. ओके गाईज, म्हणजे तुम्हाला तुमच्या जो याच्यात फायनान्समध्ये जर काय तुम्ही जो लॉस बघत होता तर त्या लॉसमध्ये पण तुम्हाला आता एक संधी मिळताना दिसते. तर त्या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग जर केला तर तुमच्या आयुष्यात अबंडन्स नक्की येणार आहे. द टॉवर का आला आहे. द टॉवरला क्लॅरिफाय केलं आहे हँगमॅनने. ओके गाईज, म्हणजे ही जी जो तुमच्या याच्यात जो स्टॉर्म चालू होता तर त्याच्याने काय झालं होतं की तुम्ही सतत त्याचा जो विचार करत होते तर त्या विचारातून तुम्हाला बाहेर निघायची गरज आहे. म्हणजे मी आता बोलली ना, जसं तुम्ही तो विचार करूनच तुम्ही स्वतःला म्हणजे कुठेतरी बंदिस्त करून घेतलं तर तुम्हाला त्या विचारातनं जो पॉझिटिव्ह एक म्हणजे जो निगेटिव्ह विचार काढून पॉझिटिव्हिटीकडे जाण्याची गरज आहे तुम्हाला. डेथ का आलेला आहे. युनिवर्स मला क्लॅरिफाय करा. डेथ का आलेला आहे. डेथला क्लॅरिफाय केलं आहे 4 ऑफ सोर्ड्सने. ओके गाईज, म्हणजे जी तुमची ज्या गोष्टीमुळे तुमची रात्रीची झोप गेली होती किंवा तुम्ही खूप टेन्शनमध्ये होतात, म्हणजे तुम्हाला सुचत नव्हतं किंवा एक बर्डन होतं तुमच्या आयुष्यामध्ये, तर ती गोष्ट आता तुमच्या आयुष्यातनं संपणार आहे. म्हणजे तुम्हाला एक म्हणजे अंधाराकडून तुम्ही उजेडात जाणार आहात. म्हणजे एक सन तुमच्या आयुष्यात येते, एक पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचा हा फेज नक्कीच संपणार आहे. द चॅरियट का आला आहे. युनिवर्स मला क्लॅरिफाय करा. द चॅरियटला क्लॅरिफाय केलं आहे 6 ऑफ पेंटिकल्सने. ओके गाईज, मला इथे हेच सांगण्यात येतं की तुम्ही एक बॅलन्स बनवून चला. मला बॅलन्सची गरज आहे. आणि जर फायनान्शियली तुम्ही म्हणजे वीक होत तर तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ते पण जर तुम्हाला कोणाकडनं पैसे घेण्याची वेळ आली, एखादं लोन जर तुम्ही घेणार असाल
किंवा काही, तर ते पण तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणजे तुम्हाला तो एक मदतीचा हात तुमच्या आयुष्यात येतोय कुठेतरी, म्हणजे ती मदत मिळणार आहे तुम्हाला. टेन ऑफ सॉर्ट्स का आलेलं आहे युनिवर्स मला क्लॅरिफाय करा. टेन ऑफ सॉर्ट्स का आलेलं आहे. टेन ऑफ सॉर्ट्सला क्लॅरिफाय केलं आहे टू ऑफ कप्सने. ओके गाईज, म्हणजे ज्या याच्यात तुम्ही स्वतःला, म्हणजे जे एक दुःख तुमच्या आयुष्यात होतं आणि तुम्ही स्वतःला म्हणजे कमकुवत बनवून घेतलं होतं, तर ते आयुष्यात तुमची एखादी व्यक्ती अशी येणार आहे की तुमच्या जखमांवर फुंकर घालणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे, की त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सगळं दुःख विसरून ओव्हरऑल तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाणार आहात. टेन ऑफ पेंटिकल्स का आलेलं आहे युनिवर्स मला क्लॅरिफाय करा. टेन ऑफ पेंटिकल्स, टेन ऑफ पेंटिकल्सला क्लॅरिफाय केलं आहे एट ऑफ कप्सने. तर ओके गाईज, म्हणजे तुम्ही जे तुमच्या आयुष्यात नैराश्य आलं होतं, म्हणजे तर ते नैराश्य पण दूर होऊन तुम्हाला जे हवं आहे, तुमची ग्रोथ होणार आहे, तुमच्या आयुष्यात अबंडन्स मिळणार आहे तुम्हाला. तर काळजी करण्याची गरज नाही आहे, फक्त तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा या गोष्टीसाठी की नाही आपल्या आयुष्यात येणार आहे. आणि होप हरू नका, एक पॉझिटिव्ह वेने चला, तुमच्या आयुष्यात अबंडन्स नक्की येणार आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्स का आलेला आहे. निगेटिव्हिटीला लांब ठेवा तुमच्यापासून. ओ गॉड, क्वीन ऑफ वॉन्ड्सला क्लॅरिफाय केलं आहे क्वीन ऑफ कप्सने. म्हणजे जिथे तुमचे इमोशन्स जे हाय होत होते, तर ते इमोशन्स येऊन तुमच्या आयुष्यात ग्रोथ नक्की येणार आहे. एक अबंडन्स तुम्ही ॲट्रॅक्ट करता आहात. तर ही आपली आजची रीडिंग होती. तुम्हाला रीडिंग कशी वाटली ते सांगा, ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये.